नमस्कार मैत्रिणींनो, मी पल्लवी पवार. माझ्या पेजवरती, चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि सगळ्यांना जय महाराष्ट्र, जय शिवराय. तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा आणि माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडतात की नाही पुन्हा एकदा मला कमेंट्स करून नक्की सांगा. तुमच्या कमेंट्स आल्या की छान वाटतं की आपण कुठेतरी काहीतरी करतोय, ते योग्य करतोय आणि करेक्ट करतोय असा एक मनाला दिलासा असतो. काही चुकलं तरी कमेंट्स करून सांगितलात तरी काय हरकत नाही. तर चला जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओचं टायटल वाचल्यानंतर, थंबनेल वाचल्यानंतर तुम्हाला आयडिया येतेच की कशावरतूनच आहे, कारण की त्याच्यावरतीच तुम्ही क्लिक करून बघता की जेव्हा थंबनेल बघता, टायटल वाचता तेव्हाच तुम्हाला कळतं की ही व्हिडिओ आपल्याला फायद्याची आहे की नाही, म्हणून तुम्ही ती क्लिक करून बघता. तर नक्कीच मी माझ्या व्हिडिओमध्ये तुमचा काही नाही काहीतरी फायदा किंवा माझ्या थ्रू काही नाही काहीतरी मदत झाली पाहिजे या आशेनेच एक व्हिडिओ टाकत असते. सो बऱ्याच जणांचे, ताईंचे मला मेसेज येतात, खूप वाचून छान वाटतं. किती लोक बोलतात की तुमचा व्हिडिओ ऐकून छान वाटतं, आम्हाला पण लाईफमध्ये काहीतरी करावं असं वाटतंय. तर हे ऐकून खूप वाटतं. म्हणजे ठीक आहे, आपल्या थ्रू जरा एकाने जरी काहीतरी केलं ना तरी मनाला खूप एक बोलतात ना की म्हणजे ते पैसे मिळवण्यापेक्षा ते समाधान आहे ना, ते खूप भारी असतं. सो चला, तर सगळ्यांनी यूट्यूब चॅनल चालू केलं की नाही, कारण की मी लास्ट टाईम व्हिडिओमध्ये बोलली होती की ज्यांना घरातून बाहेर पडायला काहीच ऑप्शन नाही त्यांच्यासाठी खूप मोठे एक वरदान म्हणजे सोशल मीडिया आहे. आणि सोशल मीडिया म्हणजे कुठलंही गैरप्रकार नाही आहे किंवा म्हणजे काही लोकांच्या डोक्यामध्ये थिंकिंग असतं आम्हाला फॅमिली अलाउड करत नाही, म्हणजे चुकीची गोष्ट नाही आहे. तुम्हाला जे येतं आहे ते तुम्हाला बोलायचं आहे. आणि 2 वर्षापूर्वी बोलाल तर एवढा कॉन्फिडन्स मला नव्हता जेवढा आज आहे तुमच्याजवळ बोलण्याचा. सो हे सगळं तुमच्यामुळेच पॉसिबल आहे, कारण की तुम्ही एवढा छान रिस्पॉन्स दिलात, तेवढं प्रेम दिलात, एवढे छान छान कमेंट्स दिलात, म्हणून मी आज तुमच्याबरोबर एकदम बिनधास्त फॅमिलीसारखी बोलू शकते. आणि आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचा व्हिडिओ आहे तो खास आपल्या बचत गटाच्या मैत्रिणींसाठी आहे की ज्यांना म्हणजे ज्यांचे खूप सारे आता मला मेसेज येतात ना, जी माझी मी कामं देते ना त्याच्यावरून बरेचसे मेसेज येतात की माझे बचत गट आहेत, आमच्या बचत गटात एवढ्या महिला आहेत, तर ताई तिकडे काय काम भेटेल का, इकडे काय काम भेटेल का. तर मी पुन्हा एकदा सांगते की एवढ्या लांब कामं देण्याइतपत मी मोठी नाही आहे. सो प्रयत्न तर नक्कीच आपण करूया की कोणाला नाही कोणाला तरी काम मिळेल. पण मी माझ्या एरियामध्येच काम देते आणि त्याचं खरंच मला अगोदर खूप छान वाटायचं की मी कोणातरी काम देते. पण आता खूप वाईट वाटतं की मी फक्त एवढ्याच इथेच काम देते आणि इतक्या लोकांना, इतक्या महिलांना कामाची गरज आहे. तर कधी-कधी मी लास्ट टाईम व्हिडिओमध्ये बघा टाकलं होतं की सरकारने लाडक्या बहिणींना 1,500 रुपये देण्यापेक्षा ना त्यांना कामं दिली असती ना, स्वावलंबी बनवलं असतं ना, तर आज त्या लोकांनी त्याचे 15,000 पण केले असते. पण कुठेतरी 1,500 रुपये देऊन आपल्याला शांत बसवलं गेलं आहे. आणि ते 1,500 रुपये पण जर बघायला गेलात ना तर फक्त अर्ध्या जणांनाच मिळतात. कोणाची KYC नाही झाली, कोणाचे डॉक्युमेंट्स प्रॉपर नाही, कोणाचं हे नाही, ते नाही, ते पण अर्ध्या-अर्ध्या लोकांनाच भेटतात. म्हणजे ते 1,500 रुपयाचं बघायला गेलात तर फार काही उपयोग नाही आहे. आणि कोण कोणाच्या खिशातून देत नाही, ते आपलेच पैसे आपल्याला दिले जात आहेत. असं तो एक विषय वेगळा आहे. विषय भरकटावायला नको. आपला विषय आहे बचत गट. तर बचत गटातल्या महिला बोलतात की ताई आम्हाला कामं पाहिजेत. तर आणि सरकार ज्यावेळेला बचत गट काढतो, म्हणजे सरकारने अगोदरच सांगितलेलं की बचत गटांना कामं दिली जातील, कर्ज दिले जातील व्यवसायाला. पण आत्तापर्यंत ना जर तुम्ही बघताय गावाकडे बचत गट बऱ्यापैकी चालत आहेत, म्हणजे तिकडे चालवणारी सिस्टम प्रॉपर असते. पण शहरामध्ये तसं नाही आहे. म्हणजे कोण ॲग्री करतं की नाही सांगा, शहरामध्ये बचत गटांकडे कोणीही लक्ष देत नाही. बऱ्याच अशा महिला आहेत त्यांनी बचत गट काढलेत की पुढे फ्युचरमध्ये काय फायदा होईल, काय प्रॉफिट होईल या ह्याच्याने. पण तसं बघायला गेलं तर बचत गटांना जास्त काय फायदे नाही आहेत. म्हणजे तुम्हाला स्वतःहून तुमचा फायदा करून घ्यायचा आहे. मी ज्यावेळेला माझे बचत गट काढले त्यावेळेला मी महिलांना हेच सांगत होती की सरकार तुम्हाला काय देईल, सरकार तुमच्या घरापर्यंत काम आणेल, तुम्हाला एखादा व्यवसाय करायला काय देईल, याच्यावरती तुम्ही हे राहू नका. तुम्ही महिला आहात ना, एक महिला काय करू शकत नाही मी रेडी म्हणजे ॲग्री आहे. सगळ्या बाबतीत असं नाही. पण कधी-कधी असं वाटतं ना, चला एकीला एक सोबत असेल, असं 4-5 जणी जर आपण असलो ना, तर आपण काहीतरी करू शकतो. असं एक कोणाच्यात नाही कोणाच्या तरी डोक्यात असतं ना, तर त्यानुसार सांगते. तुम्ही 10-12 जणी आहेत, 10-12 जणी एकत्र येऊन बरंच काही करू शकता. तुम्हाला माहिती आहे गावाकडून महिला माती आणून शहरामध्ये विकतात. म्हणजे मातीला एवढी भारी किंमत आहे, की लोकं गावाकडून आणून इकडे विकतात. तर ह्या बचत गटात म्हणजे मी तर म्हणते, की गावच्या ज्या महिला आहे सुशिक्षित, म्हणजे ज्यांचं शिक्षण जास्त झालेलं नाही आहे, पण फार हुशार असतात.
खूप त्यांनी बचत गटातून उद्योगधंदे सुरू केलेले आहेत. पण शहरातल्या महिला नाही, कारण की त्यांना सगळं रेडीमेडची सवय झालेली आहे. सॉरी फॉर, म्हणजे मी आता बोलते असं, कोणाला वाईट वाटून घेऊ नका. मी काय कोणाला असं पर्सनली बोलत नाही. पण माझे जे अनुभव घेतलेले आहेत ना, मी त्याच्यामधून शेअर करते. शहरामध्ये ना सगळ्यांना रेडीमेड पाहिजे, कारण की सवय झाली ना. तांदूळ, गहू, पाणी बिणी सगळं रेडीमेड आपल्याला घरात मिळते. सो त्यांना असं वाटतं की आपण बचत गट काढले ना, तर रेडीमेड आपल्याला सरकारनं अशा योजना आणून आपल्या दरवाजापर्यंत ठेवेल. त्या योजनेचा आपण फक्त बसून लाभ घ्यायचा. कर्ज प्रकरण आणून आपल्या इथे ठेवेल. त्याच्यानंतर तुम्हाला काही कामं असतील जे पालिकेमध्ये येतात, ती तुमच्या घरापर्यंत आणून सोडेल. मैत्रिणींनो, इथे संघर्ष केल्याशिवाय काहीच मिळत नाही. म्हणजे बोलतात ना, की स्वतःच्या पैशाने जर आपल्याला एखादी गोष्ट घ्यायची असेल ना विकत, त्याच्यासाठी पण संघर्ष करावा लागतो. तर आपल्याला कोण फुकट असंच आरामात देईल ना, याचा विचारही करू नका. म्हणजे महानगरपालिकेमध्ये या बचत गटांसाठी, महिलांसाठी बरीच वरतून कामं येतात, कॉन्ट्रॅक्ट येतात. म्हणजे जसं की गव्हर्नमेंट गोष्टीला ज्या ज्या गोष्टी लागतात, म्हणजे युनिफॉर्म असतील, बाकी काही पॅकिंगच्या गोष्टी असतील, काही असतील, ती कामं फक्त बचत गटांना द्यायची असतात. पण तसं बघायला गेलात ना, तर ती कामं महिलांपर्यंत पोहोचत नाही. कारण की ती कामं जिथून येतात त्याच्यामध्ये जे कॉन्ट्रॅक्टर असतात ना, ते बसलेले असतात आणि ती कामं डायरेक्टली त्यांना दिली जातात. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की कोण एवढं बायकांना बोलवणार, त्या बचत गटांना बोलवणार, त्यांना कामं देणार. मग इथे मध्ये एक असा कॉन्ट्रॅक्टर असतो की तो ते कामं घेणार. म्हणजे एखादी गोष्ट जर तुम्हाला 10 रुपयाला मिळते ना, तर तो मधला माणूस तुमच्यापर्यंत पोहोचवणार. पण त्या 10 रुपयाचे तोपर्यंत 3 आणि 4 रुपये झालेले असणार. त्यावेळेला ती गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचणार. सो ही परिस्थिती आहे. तर माझं म्हणणं असं होतं की आपण त्या सरकारवर डिपेंड राहण्यापेक्षा, की सरकार तुम्हाला काम देईल, असं काम कराल, तसं काम कराल, त्यापेक्षा तुम्ही स्वतःहूनच सुरुवात केली तर काय वाईट आहे. म्हणजे आता स्वतःहून सुरुवात म्हणजे कसं, मी मी माझ्या इथे सांगितलं आहे, बऱ्याच जणींना सांगितलं आहे, की आता यूट्यूबवरती तर एवढ्या बऱ्याच व्हिडिओ भेटतात ना, कुकिंगच्या असतील, पुन्हा लाडू, मसाले, पापड, लोणचं, एवढे प्रकार आहेत जे महिलांना खूप छान बनवता येतात. तर मी वारंवार सगळ्यांना, म्हणजे त्याच्यामध्ये माझा काही फायदा नाही आहे, पण मी सगळ्यांना असे कळकळून सांगत असते की तुम्ही करा, 4-5 जणी एकत्र या, तुम्ही स्वतःचा ब्रँड बनवा. तुम्हाला माहिती आहे लिज्जत पापड हा ब्रँड कसा बनला? 4 महिला एकत्र येऊन त्यांनी सुरुवात केली होती, म्हणून आज लिज्जत पापड हा एकदम टॉप लेवलला आहे. फक्त 4 महिलांनी येऊन सुरुवात केली होती. मग जर त्या करू शकतात तर तुम्ही का नाही? त्याच्यानंतर मग काही महिला अशा म्हणतात, मॅडम मग आमचं ते वस्तू घेणार कोण? तुम्ही बनवा. म्हणजे आधी करायच्या आधी ना तुमच्या डोक्यात ते निगेटिव्ह थॉट जमा झालेले असतात. मग मी केल्यानंतर मग ते घेणार कोण? मग ते विकल्या जाईल का? मग ते असं आहे का? तुम्ही ॲटलीस्ट करा. 10 किलो लाडू बनवा, 20 किलो लाडू बनवा. अरे ते विकल्या तर असे जातील, पण कधी जातील? ज्यावेळेला तुमच्याकडे ते बनलेले असतील. ज्यावेळेला तुम्ही दाखवताय समोरच्याला की तुमच्याकडे ही गोष्ट आहे, रेडीमध्ये आहे. आज सोशल मीडिया एवढा छान प्लॅटफॉर्म आहे की लोकं इथे लाखो रुपये स्वतःचे प्रोडक्ट विकून कमवत आहेत. तुम्हाला त्याचं नॉलेज नाही आहे तर नॉलेज कोणाकडे तरी मागा. आपल्याला जर गोष्ट कळत नसेल ना, तर विचारायला कधी लाज बाळगू नका. जर एकदा तुम्हाला ती कळली ना, तर तुम्हाला दुसऱ्यांदा त्याची गरज लागणार नाही. पण काही महिलांमध्ये असा ॲटिट्यूड असतो ना, ती आले मोठी शानी, मी तिला कशाला विचारू? आणि त्याच्यामुळे काय होतं, समोरच्याला विचारून समोरच्याचं नुकसान होत नाही, पण तुम्ही आयुष्यात काय करू शकत नाही, हे तुमच्या आयुष्यातलं खूप मोठं नुकसान असतं. तर हा व्हिडिओ मी ह्याच्यासाठीच बनवते, की मी ह्या महिलांना हे सांगू इच्छिते, की तुम्ही शिवण क्लास करताय, म्हणजे मशीन्स असतील तुमच्याकडे 3-4 जणींकडे, तर तुम्ही तुमचे प्रोडक्ट लॉन्च करा आणि तुम्ही सोशल मीडियावरती तुमचे प्रोडक्ट टाका किंवा अदर्स ठिकाणी मार्केटमध्ये फिरा, मेहनत करा. वर्षभर मेहनत केलात ना, तर 2 वर्षानंतर ते जे घेणारे व्यक्ती आहेत ना, ते तुमच्या घरापर्यंत पोहोचतील. पण इतकं सोपं नाही आहे, की तुम्ही बोलाल, की मी आज बनवलं आणि माझं मॅडम गेलं नाही आहे. कुठल्याही गोष्टीमध्ये मेहनत करणं गरजेचंच असतं आणि मेहनतीशिवाय काहीच भेटत नाही. सो प्लीज मी हेच सांगेल पुन्हा एकदा महिलांनो, मैत्रिणींनो, माझ्या बहिणींनो, की तुम्ही स्वतःला अपडेट करा, म्हणजे चेंजेस करा त्याच्यामध्ये. प्रोडक्ट बनवायला शिका. विकायला मग सरकारला आपण ते भाग पाडूच शकतो, की आपले बचत गट आहेत. कारण की कसं आहे माहिती आहे काय, आता तुम्ही बघू शकता, म्हणजे मी असं काही बोलत नाही की तुम्हाला मोर्चा काढायचे आहेत किंवा आंदोलनं करायचे आहेत किंवा काही करायचं आहे. पण एक म्हणजे मी पण सामान्य महिला आहे, त्याच्यावरून मला असं एक वाटत होतं, की ज्यावेळेला अभिजित दिपके ज्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी एवढं हे केलं आणि सरकारला झुकावं लागलं. म्हणजे आपल्याला जर एखादी गोष्ट पाहिजे ना, तर ती अशीच मिळत नाही. त्याच्यासाठी आपल्याला पण तेवढीच मेहनत, म्हणजे आज त्या स्टुडंट मुलांनी बघितलं ना, किती मार खाल्ले, किती उपोषणं केली, जे काय असेल तो त्यांचा वेगळा प्रश्न आहे.
पण एक सांगते, मग तुम्ही प्रोडक्ट बनवताय, तुम्ही मेहनत करताय ना, त्यावेळेला तुम्ही सरकारला जाब बोलू शकता की आमच्या बचत गटाने महिलांनी बनवलेलेच प्रोडक्ट मार्केटमध्ये आले पाहिजेत, बाहेरचे प्रोडक्ट कुठून आले नाही पाहिजेत. पण ऑलरेडी आपल्याकडे प्रोडक्टच बनत नाहीत, तर त्यांना बोलण्याचा प्रश्नच येत नाही आहे. त्याच्यामुळे आपल्या छोट्या छोट्या बाजारपेठेमध्ये पण तुम्ही बघितलात ना, तर प्रोडक्ट हे आपले स्वतःचे नसतात, बाहेरून आलेले प्रोडक्ट असतात. ही आपली महाराष्ट्राची, ही आपल्या भारताची परिस्थिती आहे. तर कुठेतरी चेंजेस करायचे असतील तर तुमच्या गल्लीपासून, तुमच्या चाळीपासून, तुमच्या बिल्डिंगपासूनच तुम्ही सुरुवात करा, की तुम्ही जे बनवताय ते विकायला सुरुवात करा, वापरायला लोकांना सवय करा. या सगळ्या गोष्टीमध्ये बदल घडवू शकता. बचत गटाबद्दल तुम्हाला जर डिटेल्समध्ये पाहिजे असतील व्हिडिओज, तर मला तुम्ही सांगा कमेंट्स करून. आपण नक्कीच बनवूया, नक्कीच आपण बऱ्याच काही गोष्टी शेअर करूया. पण मला पुन्हा एकदा हेच सांगायचं आहे, बचत गट असून दे नसून दे, काही असून दे, पण एक स्त्री आहे, तिने स्वतः सक्षम होणं खूप गरजेचं आहे, स्वतः अपडेट होणं खूप गरजेचं आहे. 10-20 रुपयासाठी दुसऱ्यावर डिपेंड राहू नका. मग कोणी असून दे, तुमचे वडील असून दे, भाव असून दे, नवरा असून दे, मुलगा असून दे, नातू असून दे, कोणी असून दे, दुसऱ्यावर डिपेंड राहू नका. स्वतः कमवायला शिका. प्रत्येक महिलेने स्वावलंबी झालंच पाहिजे, कारण की प्रत्येकाला शरीराला सेम अवयव आहेत. त्याच्यामुळे आपण तेवढं नाही, पण एवढं तरी कमवू शकतो, एवढं करू शकतो. सो कसा वाटला हा व्हिडिओ आजचा, नक्की मला कमेंट्स करून सांगा. जास्तीत जास्त शेअर करा, एवढा शेअर करा की तुमच्यापर्यंत, म्हणजे तुमच्यासारख्याच अशा मैत्रिणी आपल्या असतील त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. आणि जर कोण आत्तापर्यंत विचार करायचं, काही सुरू करण्याचा विचार करत असेल, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जर आपला पोहोचला तर नक्कीच त्यांना सुरू करण्यासाठी मदत होईल. डिटेल्समध्ये जर तुम्हाला कोणत्या टॉपिकबद्दल व्हिडिओ पाहिजे असेल तर मला जेवढा अनुभव आहे तेवढा मी तुमच्यापर्यंत नक्की शेअर करेल, पण तुमच्या कमेंट्स आल्याच्यानंतर. सो प्लीज छान छान कमेंट्स करूया आणि असेच नवीन नवीन व्हिडिओमध्ये भेटत राहूया. सो चला, आता सगळ्यांचा बाय बाय बोलण्याचा वेळ झालेला आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना टाटा बाय बाय. जय महाराष्ट्र, जय शिवराय.